अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर पहा, मकर संक्रांती जवळ येते आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काय करायला हवं आणि काय करायला नको याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। महिलांनी कोणते नियम पाळायचे आहेत, त्याचबरोबर कुठल्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। श्री गुरुदेव दत्त। तर मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो, कारण प्रत्येक स्त्रियांनी छान तयार व्हायला आवडतं। त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा अतिशय मोठा सण आहे। तर मकर संक्रांत कशावर आली आहे आणि सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत, बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या आपण घालायला हव्यात, त्याचबरोबर बोरनान किंक्रांत म्हणजे काय, अशी बरीच माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा। तर मकर संक्रांत 2026 ही 14 जानेवारीला आहे, म्हणजेच बुधवारी आहे। तर मकर संक्रांत 2026 ही जानेवारीला म्हणजे जानेवारी महिन्यात बुधवारी आहे। पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तर या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं। म्हणजेच सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीही हळूहळू कमी व्हायला सुरुवात होत असते। तर संक्रांतीपासून दिवस थोडा मोठा होत जातो आणि संक्रांतीला स्नानाचं, दानाचं, दान धर्म केल्याचं, अनन्य पुण्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संक्रांतीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो। त्याचबरोबर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं। संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे। तर चला मग आपण पाहूया की 14 जानेवारी 2026 रोजी जी संक्रांत आली आहे, तर खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी षटतिला एकादशी देखील आहे। हा अतिशय शुभ तिथी मानली जाते। तर याच दिवशी एकादशी आहे, म्हणजेच हा अतिशय सुवर्ण योग आहे आणि एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत। तर म्हणूनच 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करतो। तर संक्रांतीचा हा पुण्यकाळ कधी आहे, तर 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 पासून तर सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6:20 हा पुण्यकाळ असणार आहे। तर महिलांनी वाण वसा करून घ्यावा, वाण द्यावं, त्याचबरोबर दान अर्पण करू शकतात, जप तप करू शकतात। ह्या दिवशी जे काही आपण जप करत असतो किंवा जे काही पुण्यकर्म करत असतो, तर त्याचं अनंतपटीने आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळत असतं। तर संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचीच रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात। तर आता या वर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली आहे, वस्तू कोणत्या परिधान केलेल्या आहेत, सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे। तर तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे, केशराचा टिळा लावलेला आहे, वयाने कुमारी असून बसलेली आहे, सुगंधाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे, पायस भक्षण करीत आहे। बघा, पायस म्हणजेच खीर आणि म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ असतात ते शक्यतो आपण खाणं टाळायचं आहे। सर्प जातीची आहे, भूषणार्थ मोती धारण केलेला आहे, वार नाव व नक्षत्र अनुराधा आहे, वार नाव मंदाकिनी आहे, ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे। संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील। संक्रांत जिथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल। एक रविवार सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद मान प्रतिष्ठा वाढते। तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज्य आहे, तामसिक भोजन करणेही अभद्र बोलणे, त्याचबरोबर झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारची नशा करणे, मद्यपान करणे, मांसाहार करणे वर्ज्य आहे। शक्यतो ह्या दिवशी कोणीही मांसाहार करत नाही, पण जे कोणी करत असतील तर त्यांनी त्या दिवशी चुकूनही करू नये। सूर्याला अर्घ्य देणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण 2026 हे वर्ष सूर्याला म्हणजे सूर्यदेवाचं ते मानलं जातं। म्हणून आपण सूर्य उपासना तर ही कायमस्वरूपीच करायची असते, पण 2026 मध्ये तर आवर्जून करायची आहे। आदित्य हृदय स्तोत्र आहे, त्याचं पठण करायचं आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जेणेकरून आपले जे काही ग्रह आहेत तेही चांगले होण्यास मदत होतात। त्याचबरोबर सूर्यग्रह आपला मजबूत असेल तर आपल्याला मान प्रतिष्ठा मिळत असते, त्याचबरोबर जे काही कार्य आपण करत असतो त्याच्यात आपण यशस्वी होत असतो।
म्हणून ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. की आता संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी नेमकी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची नेसू नये. तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो. तर काही रंग सकारात्मक आणि शुभदायी लहरी आपल्याला प्रदान करत असतात आणि काही रंग थोडे अशुभ मानले जातात किंवा त्याच्यामुळे नकारात्मकता वाढत असते. ठराविक असे 4 ते 5 रंग आहेत की ते आपण देवकार्यासाठी नेहमी आपण त्या रंगाचे कपडे आपण परिधान करत असतो. जसं की लाल असेल, पिवळा असेल, नारंगी असेल, केशरी रंग असेल, त्याचबरोबर हिरवा रंग असेल. तर लाल, पिवळा, हिरवा, नारंगी अशा प्रकारचे जे रंग असतात किंवा गुलाबी रंग असेल तर हे रंग आपण देवपूजा करताना किंवा कुठलंही अनुष्ठान वगैरे करत असतो तेव्हा आपण हे रंग म्हणजे ह्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करत असतो आणि ते शुभ देखील मानले जातात. तर अशा पद्धतीने रंगांचंही अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. तर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही लाल रंगाची, हिरव्या रंगाची, पिवळ्या रंगाची, नारंगी रंगाची, तसंच चिंतामणी रंग असेल किंवा गुलाबी असेल, मोरपंखी रंग असेल, गुलाबी असेल किंवा जांभळा असेल, अशा पद्धतीचे जे रंग आहे रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकतात. आणि कुठला रंग की बघा बऱ्याच वेळेला आपण पाहत असतो की काळ्या रंगाची साडी देखील संक्रांतीच्या दिवशी बरेच जण परिधान करत असतात. पण कुठल्या रंगाची साडी आपण परिधान करू नये. आता जे रंग मी आता सांगितले तर यातल्या कुठल्याही रंगाची साडी तुम्ही नेसू शकतात. फक्त ज्या दिवशी म्हणजे संक्रांतीने ज्या रंगाची साडी परिधान केलेली असते तो रंग आपण त्या दिवशी वापरायचा नसतो. म्हणजेच त्या रंगाचे कपडे, साडी आपण नेसायची नसते. पिवळा रंग देखील अतिशय शुभ मानला जातो. देवकार्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असतो. पण संक्रांतीच्या दिवशी आपल्याला ह्या रंगाचं वस्त्र चुकूनही परिधान करायचं नाहीये. का? कारण संक्रांतीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे म्हणून आपण या दिवशी पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे तुम्ही वस्त्र परिधान करू शकतात. त्यानंतर की बांगड्यांबद्दल आता सांगायचंच म्हटलं तर पहा की संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात. 16 शृंगारांमध्ये बांगड्यांचा समावेश असतो आणि ह्या आपल्या हिंदू संस्कृतीत सनातन धर्मामध्ये बांगड्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. तर संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या नेसतात. त्याचबरोबर औसायला जातात, हळदी कुंकू करतात, तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये कमीत कमी 2 तरी काचेच्या बांगड्या असायलाच हव्यात. तर तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा शक्यतो प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. तर आता सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे तर या कारणाने आपण हळदी कुंकू लावावं की नाही? तर हळद लावावी का? तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तर तरी देखील आपण हळद लावू शकतो कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे. त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाहीये आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही. फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तो वर्ज्य करायचा आहे. तर सणासुदीला आपण दागिने घालत असतो कारण दागिन्यांशिवाय आपला शृंगार हा अपूर्ण असतो आणि सोन्याचे दागिने देखील आपण पिवळ्या रंगाचे असतात. तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने आपण घालावे का असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडत असतो. तर दागिने तुम्ही घालू शकतात कारण फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तर तो पिवळा आहे आणि आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाहीये. म्हणून या दिवशी तुम्ही हळद कुंकू लावू शकतात. सोन्याचे दागिने असतील ते तुम्ही घालू शकतात. त्याचबरोबर हातामध्ये ज्या बांगड्या घालतील तर त्या देखील आपल्याला हिरव्या रंगाच्या शक्यतो घालायच्या आहेत आणि विशेष म्हणजे काचीच्या बांगड्या असायला हव्यात. त्याचबरोबर की यावर्षी संक्रांती देवीने वासाकरिता म्हणजे सुगंधासाठी जाईचं फूल घेतलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलाचा जो गजरा आहे तर तो आपल्याला अजिबात घालायचा नाही. या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब, शेवंती, मोगरा, अबोलीच्या फुलांचा गजरा तुम्ही लावू शकतात किंवा तो तुम्ही केसांमध्ये माळू शकतात. यावर्षी संक्रांती देवीने पायस भक्षण करीत आहे म्हणजेच पायस म्हणजे खीर. तर या दिवशी आपण खीर चुकूनही आपण खायची नाहीये. तुम्ही कोणत्याही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवी जे करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं. म्हणजेच
संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलंय, ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे, जे फूल हातात घेतले किंवा ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपण टाळायच्या असतात. त्यामुळे आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाहीये आणि मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे, कठोर बोलणे, त्याचबरोबर वृक्ष तोडणे, गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे, ही जी काही कामं आहेत तर तीही आपल्याला करायचं नाहीयेत. त्या दिवशी मोठ्यांचा अपमान चुकूनही करू नका, कठोर बोलू नका, घरात वादविवाद होतील अशा पद्धतीचं वातावरणाची निर्मिती होऊ नये याकडे लक्ष द्यायचं आहे. मांसाहार कोणी करत असेल तर चुकूनही करू नका, मद्यपान करायला नको. तर ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या या दिवशी टाळायच्याच आहेत. संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. तर या दिवशी आपण काय दान करायचं आहे तर तुम्ही भांडी दान करू शकतात, गोमातेला घास म्हणजे हिरवा चारा असतो तोही तुम्ही दान करू शकतात किंवा घरामध्ये जे काही पदार्थ बनवले जातात, गाईसाठी तुम्ही पोळी वगैरे अशा पद्धतीने गूळ पोळी किंवा चण्याची डाळ आणि पोळी असते अशा पद्धतीचंही तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात. आणि गो सेवा करणं हे महत्त्वाचं आहे. तीळ पात्र तुम्ही दान करू शकतात, गूळ दान करू शकतात, तिळगुळचे लाडू दान करू शकतात. जे कोणी असे असतील की त्यांना सहजासहजी तिळगुळचे लाडू खायला मिळत नसतील तर अशा ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी देखील तुम्ही तिळगुळचे लाडू दान करू शकतात किंवा तिळगुळ देऊ शकतात, सोनं दान करू शकतात, भूमी दान करू शकतात, गोमातेचं दान करू शकतात, त्याचबरोबर वस्त्र दान करू शकतात. ह्या दिवशी आपण यथाशक्ती आपण दान करायचं आहे. जे आपल्याला सहज शक्य होत आहे ते आपण करायचं आहे. तर संक्रांतीचं फळ या दिवशी काय आहे तर या वर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील व संक्रांत जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. आणि बुधवारी 14 जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल. तर गुरुवार 15 जानेवारी रोजी करी दिन म्हणजेच किंक्रांत हा सण साजरा केला जाईल. तर फार वर्षापूर्वी शंकरासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा द्यायचा आणि त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप घेतलं. तर या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. संक्रांत देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासुर नावाच्या राक्षसाला ठार मारलं होतं आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलं म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. तर पंचांगामध्ये हा सण करी दिन म्हणून देखील ओळखला जातो. तर हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही व किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया कुंकू समारंभ म्हणजे हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. तर या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असं देखील सांगितलं जातं. केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असं देखील सांगितलं जातं. तसेच दुपारी हळदी कुंकू करतात. तर बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीच्या प्रथा असतात. जवळपास सर्वच ठिकाणी किंक्रांतच्या दिवशी हळदी कुंकू समारंभाला सुरुवात होत असते. काही जण त्याच दिवशी हळदी कुंकू करतात तर काही जण या रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करत असतात. किंक्रांती असते तर त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बेसनाचं जे धिरडं असतं तेही बनवून खाण्याचं देखील प्रथा आहे. किंक्रांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये, तसंच लांबचा प्रवास करू नये आणि देवांची पूजा करून जे काही गोड आपण नैवेद्य बनवलेला असेल तो नैवेद्य देवांना अर्पण करायचा आहे. घरामध्ये वादविवाद करू नये, मन शांत ठेवायचं आहे आणि शांत चित्त ठेवून सर्वांची आपण आदराने आपण त्यांच्याशी वागायचं आहे. कुलदेवीची आपण सेवा करायची आहे. त्या दिवशी जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे आणि संक्रांत आणि किंक्रांत या दिवशी आपण जे काही नामजप करू किंवा जे काही स्तोत्र पठण करणार आहोत तर त्याचं आपल्याला अनंत पटीने आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळत असतं. म्हणून या दिवशी आपण जास्तीत जास्त आपण सेवा कशी होईल याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. तर पहा, बोरनान असतं तर बोरनान देखील आपण बऱ्याच ठिकाणी त्या परंपरा असतात की बोरनान हे केलं जातं. जसं मी अगोदर सांगितलं की मकर संक्रांत पासून तर रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू साजरा केला जातो आणि घरामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचं खूप महत्त्व असतं. तर त्या दिवशी लहान मुलांना बोरनान घातलं जातं. म्हणजे काही जसं मी आधीच म्हटले की बऱ्याच ठिकाणी तशा परंपरा किंवा पद्धती असतात की नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून देखील छान सजवतात आणि त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा
काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात आणि हा लहान मुलांचा म्हणजे कौतुकाचा सोहळा साजरा केला जातो. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान घातलं जातं आणि हे देखील एक शिशु संस्काराची एक व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून बोरनान घालण्याची पारंपरिक अशी ही पद्धत आहे. कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही. बाळ अगदी लहान असल्यापासून ते 3 वर्षाचा होईपर्यंत किंवा आपल्या इच्छेनुसार आपण अगदी 4-5 वर्षाचं होईपर्यंतही आपण या गोष्टी करू शकतो. कारण त्यामध्ये आपण लहान मुलांना बोलवत असतो. आपल्या मुलालाही आनंद होत असतो आणि येणाऱ्या लहान बाळांनाही त्यातून आनंद मिळत असतो. काळ्या रंगाचा ड्रेस घातला जातो आणि हलव्याचे दागिने घालून छान चॉकलेट्स असतील, तिळगुळ असतील किंवा जे काही फळं असतात ते देऊन आपण छान असा साजरा करू शकतो. ऊसाचे तुकडे असतात, हरभरे असतात. अशा पद्धतीने आपण छान हा सण साजरा करून घेऊ शकतो. मुलांनाही त्यामध्ये छान असा आनंद मिळत असतो. छान फुलांची किंवा छान अशी रांगोळी काढून फुलांनी आजूबाजूला छान सजवलं जातं आणि पाटावर छान वस्त्र अंथरून त्यावर मुलाला बसवलं जातं. बाळाचं औक्षण करायचं आणि त्यानंतर ज्या काही आपण वस्तू आणलेल्या असतात, जे मी अगोदर सांगितलं, तर त्या पद्धतीने आपण त्या बाळावरून डोक्यावरून ते सर्व पदार्थ हळुवारपणे आपण ओतायचं असतं आणि इतर मुलांना ते लुटायला सांगायचं असतं. तर बोरनान का करायचं, तर याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. तर त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे श्रीकृष्णांवरती केलं गेलं होतं. नंतर ही प्रथा सुरू झाली आणि तेव्हापासून बोरनान केलं जातं. तर लहान मुलं हे कृष्णाच्या स्वरूपात आहेत आणि त्यांच्यावरती करी राक्षसांची वाईट विचार किंवा वाईट दृष्टी पडू नये असं म्हटलं जातं आणि म्हणून मुलांवरती बोरनान केलं जातं. तर बोरनान करताना बोरनाहण म्हणजे काय, की बोरं वगैरे जे काही आपण पदार्थ आणलेली असतात तर त्याचं न्हाण म्हणजे स्नान घातलं जातं मुलाला अशा पद्धतीने आणि ते लहान मुलांसाठी तो एक छान आणि आनंदाचा आणि एक वेगळा असा उत्सव असतो. मुलांनाही आनंद मिळत असतो. म्हणून आपण ह्या गोष्टी जरूर करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण संक्रांत, किंक्रांत आणि बोरनान, हळदी कुंकू छान असं साजरा करायचं असतं. माहिती आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.